नमस्कार मंडळी, विदर्भ आवाजच्या स्टुडिओमध्ये आपला सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपल्या सोबत आहेत उमरेडचे असे व्यक्तिमत्व ज्यांचा गेल्या 3 पिढ्यांपासून उमरेड शहरात शिक्षण क्षेत्रात त्यांनी आमूलाग्र बदल केला आहे. उमरेडच्या जनतेसाठी शिक्षणाची जणू गंगाच वाहते त्यांच्यामुळे, आणि त्यांच्याच कुटुंबातली ही 3री पिढी आहे आणि त्यांचा जन्म आणि बालपण उमरेडमध्येच झालेला आहे आणि त्या सर्वश्रुत आहेत. अशा तर दुसरे आहेत रामू बाळकृष्ण उर्फ रामू गंडाईत, ते सुद्धा सर्वांना परिचित आहेत. तर हे आहेत प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार. तर चला त्यांच्याशी तुमची भेट करून देतो. नमस्कार. आपले दोघांचे पण आमच्या स्टुडिओत हार्दिक स्वागत आहे. नेहाताई, आपण राजकारणात आलात, ही पहिलीच वेळ आहे आपली? हो, ऍक्टिव्हली येण्याची ही पहिलीच वेळ आहे. नाहीतर बॅकग्राऊंड मध्ये मी सतत असतेच 2006 पासून 5 पासून. म्हणजे वैयक्तिक तुमचा विचार केला तर 2005 पासून तुम्ही सक्रिय आहात. हो. आणि तुमच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी बघितली तर काय आहे ती? माझे आजोबा स्वर्गीय गोवर्धन सिंहजी भदौरिया उर्फ भैयाजी, ते सक्रिय होते राजकारणात आणि 11 वर्षे ते नगराध्यक्ष होते इकडे. आणि माझे बाबा स्वर्गीय श्री रणधीर सिंहजी भदौरिया, ते पण 6 वर्ष त्यांनी पण हा पद भूषवलेला आहे. आणि आता माझी आई श्रीमती विजयलक्ष्मी भदौरिया यांनी पण नगराध्यक्ष हा पद भूषवलेला आहे. तर आता कुणी लोक असतात की त्यांना असं वाटते परिवारवाद, पण मी खरं सांगू असं परिवारवाद म्हणून मी असं नाही त्याच्याकडे बघत. मला कसं वाटते ही आम्हाला देणगी आहे वरतून आम्हाला, की तुम्हाला समाजकार्य करायचंच आहे. म्हणजे समाज सुधारण्यासाठी किंवा समाजाच्या जळणघटीत हातभार लावण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पाठवण्यात आलाय, असं म्हणायला काही हरकत नाही. बरं, राजकारणात येण्यामागचा हेतू काय तुमचा? विकास. आता कसं इकडेच जन्म झालेला, इकडेच मी वाढलेली, बेसिक शिक्षण इकडेच झालेलं. मग शिक्षणासाठी बाहेर गेली, नागपूरला गेली, लग्न वगैरे झालं, सगळं झालं. तिकडे मी फारसं काम केलं मुलांच्या मानसिक विकासासाठी, महिलांच्या सशक्तीकरणसाठी. आणि त्याच्यात मला हे कळलं की आपण जेव्हा कम्पेअर करू, मी तिकडे पण काम करत होती आणि इकडे पण संस्थेत सतत कार्य करतच होती. माझ्या बघण्यात हे आलं की आपल्या उमरेडमध्ये, आपल्या गावात फार मोठा पोटेन्शियल आहे. आपली मुलं खूप हार्डवर्किंग आहेत, पण त्यांना कसं वातावरण नाही, शिक्षणाचं वातावरण नाही आहे. जे तिकडे आहे मुलांना ते इकडे नाही आहे. तर हे प्रयत्न माझा नेहमीच असतो की आपण काहीतरी करत असावा जेणेकरून मुलांचा बौद्धिक विकास, त्यांना एज्युकेशनच्या ऑपॉर्च्युनिटीज, स्किल डेव्हलपमेंट, याच्या प्रशिक्षण काहीतरी होत राहणं हे फार गरजेचं आहे. पुन्हा महिलांसाठी, महिला आणि बाल सक्षमीकरणासाठी आपण काय अजेंडा राबवणार आहात? पर्सनल लेवल पर आपण आपण खूप काही करू शकतो, पण गव्हर्नमेंटच्या इतक्या स्कीम्स आहेत. आपण फक्त आपल्याला माहिती आहे तर लाडकी बहिणा माहिती आहे, लेक लाडकी माहिती आहे आणि जास्तीत जास्त सुकन्या माहीत आहे. पण महिला सशक्तीकरणासाठी, त्यांना लोन्स मिळण्यासाठी बचत गट आणि त्यांना स्मॉल स्केल इंडस्ट्रीज टाकता आलं पाहिजे, त्यासाठी लोन्स वगैरे, हे खूप खूप सारं महाराष्ट्र सरकार आणि मोदी सरकार यांनी खूप सारी स्कीम्स राबविली आहेत. पण काही कारण असतं आपल्या लोकांपर्यंत ते पोहोचलेली नाहीत. म्हणून त्या सगळ्या योजना तुमच्या प्रभागातील जनतेपर्यंत योग्यरित्या पोहोचाव्या यासाठी तुम्ही हा माझा संघर्ष. हो हो हो, निश्चितच फार छान आपला उद्देश आहे राजकारणात येण्यामागचा. आणि उमरेड शहरात सर्वांनाच माहिती आहे की तुमच्या ज्या 2-3 पिढ्या झाल्या परिवारातल्या, बरोबर, त्यांनी जसं राजा भगीरथांनी गंगा आणली तप करून, तशीच तप साधना करून शिक्षणाची गंगा तुमच्या परिवारातून म्हणजे त्यांच्या माध्यमातून वाहत आहे. आणि त्या शिक्षणाच्या गंगेचा तुम्ही महासागर करण्याचा तुमचा मानस आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. काहीच हरकत नाही, ते मला करायचंच आहे. आणि उमरेडला, फक्त आपल्या प्रभागाला नाही तर उमरेडला खूप खूप यश,
खूप प्रगती उमरेडमध्ये आणायची आहे असं माझं मत असतं नेहमी. बरं, शिक्षण क्षेत्रात पुन्हा काय नवे उपक्रम किंवा नव्या संधी आणायच्या आहेत विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी तुम्हाला? तरुणांसाठी कसं आहे, आपण तसेही आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंट हा प्रशिक्षण आपण करत असतो आणि हा आता आपल्याला गव्हर्नमेंटच्या लेवलवर करायचा आहे. बरं, शाळेमध्ये जे महाविद्यालय आणि काही कोर्सेस आले आहेत ते तुमच्याच प्रेरणेने आले आहेत? हो. सध्या कुठले कुठले कोर्स आहेत आपल्याकडे? आता मेन स्ट्रीम मध्ये आपल्याकडे BBA, BCCA कोर्सेस आहेत आणि MCM असं पूर्ण कम्प्युटर बेस्ड आता आपले कोर्सेस आहेत. तर आपल्याकडे मुलांनी आपल्या कॉलेजला एस्टॅब्लिश होऊन 15 वर्ष झालेली आहेत आणि आपल्या कॉलेजने ऑलरेडी 6 मेरिट दिलेली आहेत युनिव्हर्सिटीमध्ये. वा, अभिनंदन. हा उमरेडच्या इतिहासात पहिल्यांदा आहे की इतक्या कमी वेळात कोणत्या कॉलेजने इतके मेरिट्स दिलेले आहेत म्हणून. आणि विप्रो मध्ये लागलेले आहेत, ICICI बँकमध्ये लागलेले आहेत, शासकीय सेवेत पण गेलेले आहेत. तर असं आपण आपला हेच नेहमी प्रयत्न असतो की आपण शिक्षण आणि स्किल हे आपण दोघी साइड बाय साइड आपण रन करू शकतो. शिक्षणासोबत कौशल्य विकास यावरही आपण भर देता. हो. आता फारशा लोकांचा आहे की थोडासा आमचा मोहल्ला सुंदर दिसावा म्हणून, तर त्यासाठी आता आपण रोड्स म्हणाले की आईच्या काळात आता आपण बघितलं तर मॅक्झिमम रोड्स, गार्डन्स यांचं सगळंचं काम होऊन गेलेलं आहे. आमच्या प्रभागातच खूप सारी रोड्स आपला विशालभाऊ घरासमोरून हिरव्या तलावपर्यंत रोड झालेली आहे सिमेंटची, आणि महाराणा प्रताप चौकातून तलावावरची झालेली आहे. आणखीन 2-3 रोड्स आहेत जी झालेली आहे आणि आणखीन 2-3 आहेत ज्यांचं प्रपोजल पण झालेलं आहे. पण आता इतका वेळ झाला आता थोडंसं, तर पण त्या फायनल झालेल्या आहेत. हिरव्या तलावाचं जे सौंदर्यीकरणाचा विषय, सौंदर्यीकरणाचा विषय आहे. तिकडे आपल्याला आपला प्रपोजल झालेला आहे वॉकिंग ट्रॅक बनवायचा. हा, आणि पाणीच्या स्वच्छतेसाठी आपण STP म्हणजे प्युरिफिकेशनचा प्लांट, जलशुद्धीकरणसाठी आपण लावलेलं आहे. त्याचं थोडंसं काम एंडिंगचं काम तो पण आईच्या काळात सँक्शन झालेला आहे 2017 नंतर. त्याचा आता किमान 35 लाख रुपयाचं काम उरलेलं आहे. त्याची आपण मागणी केलेली आहे बावनकुळे साहेबांकडे आणि आपला सरकार आल्यावर तो येईलच, तो ग्रँट येणारच आहे. तर जलशुद्धीकरणसाठी आपण कार्यरत आहोत. मग पुढे थोडासा जास्त पुढे गेलं तर आपलं अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी असं सगळ्या भूमिगत, हो, कारण त्याचा धोका कमी होतो. मग ऍक्सिडेंटचा धोका, शॉक लागण्याचा धोका. आणि थोडा आताच माझ्या प्रभागातला बहिणी मला सांगत होता थोडा सुंदर दिसावा पाहिजे आपला प्रभाग वगैरे. हो, करते. तर मग ते पोल्स, 2.5 पोल्स, वायर हे सगळं अंडरग्राऊंड जातील तर ते चांगलं होऊन जाते. मेन म्हणजे शॉक आणि मुलांना जे धोका असतो, कुणाला पण असतं, म्हणजे मुलांना जास्त असतं. जनावरांचा जीव माणसांचा जातो. ते आपल्याला थोडासा कमी करायचं आहे. बरं, लोकांनी तुम्हाला का म्हणून निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं? लोकांनी, मला असं वाटते, फक्त माझी पार्श्वभूमी समाजकार्याची आहे, राजकारणाची आहे, यावर न मला वोट करता मी सक्षम आहे. कसं, तर मी एज्युकेटेड आहे, शिकलेली आहे, MSc हा माझा शिक्षण झालेला आहे. मुलांच्या विकासासाठी, महिलांच्या सशक्तीकरणासाठी मी काम करतच आहे. आणि मी इकडे जन्म झाला, इकडे वाढली, बाहेर जाऊन मी बघितलं बाहेरचं जग कसं आहे. आता मला असं वाटते की खूप मंडूक असून, म्हणजे विहिरीतला आपण मंडूक असून फक्त आपल्याच प्रभागात राहायचं आणि त्या पलीकडे पाय नाही टाकायचं. तर आपल्याला थोडासा बाहेर जाऊन आपल्याला हे पाहिजे, आपल्याला नॉलेज पाहिजे की बाहेरच्या जगात काय होत आहे आणि आपण त्याच्यातनं काय आपल्या लोकांसाठी आणू शकतो, बाहेरून काय चांगलं आपल्या लोकांना देऊ शकतो, कसं आपण त्यांचं जीवन अजून चांगला करू शकतो, सुखकर करू शकतो. बरं, आता काही
लोक तिकडे तुम्हाला असं उद्देशून म्हणतात की बाहेरचं नागपूरचं पार्सल हो का? त्या विषयावर आपण काय बोलाल? आता हास्यास्पदच आहे तो, कारण मी वारंवार तेच सांगते की इकडेच जन्मलेला हो, तर मी बाहेरचा पार्सल कसं होईल? माझी नाळ जी आहे उमरेडच्या मातीशी जोडलेली आहे. बरोबर. इकडेच माझं शिक्षण पण झाला. आपले बरेचसे नेते आज जे आहेत, प्रणय दादा मेश्राम, रोहित भाऊ कारूस, आम्ही सगळे एकच शाळेत शिकलेलो आहे. विशाल भाऊ देशमुख, आम्ही सगळे एकच ट्युशनला जात होतो, आमच्या शेजारीच. तर पण आता ही झाली मागची गोष्ट. पण आता असं कसं आहे, मी आता तुम्ही माझी पार्श्वभूमी सांगितली, तर मी एकच वारसदार. तर मला आता हे सगळं पुढे घ्यावं लागेल. जो विश्वास, जो प्रेम मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे, पूर्ण उमरेड मी फिरला आईच्या इलेक्शनमध्ये. जो प्रेम, जो विश्वास बाबांवर, भदोरिया परिवाराबद्दल लोकांना वाटते, ते मला हवं आहे. मला त्याची हौस आहे, त्या प्रेमाची हौस आहे. आणि तुमच्या परिवाराला जो पिढीजात समाजसेवेचा वारसा लाभला आहे, तो वारसा तुम्हाला असाच अविरतपणे पुढे न्यायचा आहे. मला पुढे न्यायचा आहे. आणि बाहेर जाऊनही मी बाहेरची आहे असं तुम्ही म्हणू नाही शकत, कारण मी सतत इकडे गेल्या 10 वर्षांपासून कार्यरत आहे संस्थेतच. बरं, निवडून आल्यानंतर मग तुमचं वास्तव्य कुठे राहील? इकडे. कारण कसं आहे, मी तुम्हाला खूप खरोखरी खूप स्पष्टपणे हे सांगू इच्छितो की माझं जेव्हा लग्न झाला तेव्हा माझ्या जे हस्बंड आहे त्यांना पूर्णपणे माहिती होतं की हे एकच वारसदार आहे आणि हिला बघावं लागेल. तर त्यांचा भाऊ नाहीये? नाही. तर त्यांचा फुल सपोर्ट असतो. आणि ते म्हणतात की आईला तू नाही सपोर्ट करणार तर कोण करणार? आणि हे सगळं कोण त्यांच्यानंतर? हे सगळं तुमचंच आहे मग. तर मग माझं वास्तव्य इकडेच आहे ऑलरेडी, आणि राहील कायमपणे राहील. तर नेहाताईंचे विचार, त्यांचं विजन, विकासाच्या दृष्टीने त्यांच्या डोक्यात काय कल्पना आहेत, त्या सगळ्या आपण ऐकून घेतल्या. आता आपण त्याच प्रभागातले प्रभाग 3चे अ गटाचे उमेदवार बाळकृष्ण उर्फ रामू गंडाईत यांच्याकडे वळूया. रामू भाऊ, आपला थोडक्यात परिचय द्या. बाळकृष्ण उर्फ रामू गंडाईत, आणि मी गरीब कुटुंबातला असताना मला समाजकारण करण्याची आवड आहे. आणि समाजकारण करत असताना कोणत्याही वर्गातला माणूस माझ्यापर्यंत आलेला खाली हाताने गेलेला नाही. मी त्यांची मदत 16 वर्षे कॉलेजमध्ये काढले. त्याच्यानंतर मी कॉलेजमधून थोडंसं काही कारणास्तव बाहेर गेलो. त्याच्यानंतर मी हमालीचं काम केलं, आणि माझे वडील पण हमाली काम करत असताना मी वडिलांसोबत आपल्या कामावरती जातो. आता मी MMP कंपनीमध्ये आहो. आणि आता जो ब्लास्ट झाला होता, जळलेल्या लोकांना बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर त्यांना हॉस्पिटल पोहोचवलं. रामू भाऊ, किती वर्ष झाले आपण राजकारणात सक्रिय आहात, समाजकार्यात सोबतच राजकारणात? मी समाजकार्यामध्ये 1988 पासून 35-36 वर्षाचा काळ लोटला आहे. हा, 35-36 वर्षाचा काळ लोटलेला आहे. त्याच्यानंतर 1995 मध्ये मी BJPचा सक्रिय कार्यकर्ता पासून आतापर्यंत. म्हणजे कोणता विषय धरून तुम्ही नगरसेवक पदासाठी यावेळेस उभे आहात रिंगणात? माझा विषय जो आहे गरिबांसाठी काही योजना आणणे, त्याच्यानंतर इतर लोकांसाठी पण योजना आल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं अपंगासाठी भरपूरचं काही करायचं असं वाटतं मला. त्यांच्यासाठी आपल्याला श्रावण बाळ योजना आहे. बरं, आतापर्यंत तुम्ही कोणकोणती कामं केली आहे जनतेसाठी? जनतेसाठी हॉस्पिटलमध्ये धावून जाणे, अर्ध्या रात्री कोणी फोन केला किंवा उठवले तरी त्यांच्यासाठी धावून जाणे. त्याच्यानंतर कुठलाही व्यक्ती असतो, आपल्या इथला उमरेडचा व्यक्ती असो असं नाही, कुठल्याही बाहेरगावचा व्यक्ती असो, मला अर्ध्या रात्री फोन करतात, मी त्यांच्यासाठी धावून जातो.
बरं, आता जो MMP मध्ये स्फोट झाला होता त्यावेळेस तुम्ही तिथेच काम करत होते आणि त्या ब्लास्टमुळे तुमच्या कानाची श्रवणशक्ती गेली आहे आणि त्यावेळेस तो तुम्हाला त्याचा हादरा बसला, तरी सुद्धा तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांच्या जीवाची काळजी घेऊन तिकडे धाव घेतली. बरोबर. अच्छा, त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं जेव्हा तुमच्या कानाची श्रवणशक्ती गेली? तो विचार तुमच्या डोक्यात नाही आला की आपल्याला ऐकायला येत नाही, आपण बहिरे झालो? नाही, मला लोकांचा जीव वाचवणे हे महत्त्वाचं होतं. लोकांचा जीव वाचवणे आपल्यासाठी ईश्वरांनी आपल्याला त्या ठिकाणी होतो, ब्लास्ट झाला त्या ठिकाणी होतो, तिथून कम से कम 50 मीटरवरती मी होतो आणि जेव्हा ब्लास्ट झाला त्यावेळेस मला असं वाटलं की आपणही गेलो का. अच्छा, हे जे तुमच्या कानाला यंत्र लावलंय, श्रवण यंत्र, हा. हे आता तेव्हापासूनच तुम्ही वापरायला लागले का? हो, तेव्हापासूनच वापरत होतो. अच्छा, म्हणजे आता याच्याने आवाज येतो तुम्हाला? आवाज येतो. अच्छा, पुन्हा काय सांगाल तुम्ही तुमच्या प्रभागाच्या विकासाबद्दल म्हणा किंवा अजून काही असे कुठल्या गोष्टी आहेत ज्या प्रभागात झालेल्या नाहीये? अशा मला हिरव्या तलावाचे सौंदर्यीकरण करणे, त्याच्यानंतर तिथे खेळण्याचं ग्राउंड, लहान लहान मुलांना खेळण्याचे ग्राउंड, आणि त्याच्यानंतर जो बुजुर्ग वर्ग आहे त्यांच्यासाठी जसं जिम झालं, दुसरा ट्रॅक झालं, अशा काही गोष्टी करायचं आहे. महिला आणि बालकल्याणा संदर्भात पुन्हा काही सुधारणा किंवा नव्या गोष्टी ऍड करायच्या आहेत? आता कसं मुलांचं शिक्षण हे माझ्या हृदयाचा फार जवळचा विषय आहे आणि मला असं वाटते की याची सुरुवात आपण कमी वयापासूनच केली पाहिजे. आपण काय करतो, आपण मुलं 10वीत 11वीत 12वीत आले की आपण म्हणतो आता काय करणार, आता कोणता उद्योग, आता कोणती नोकरी. पण त्यांचा मेंदूचा डेव्हलपमेंट सुरू होतो जेव्हा त्या 5 वर्षाच्या आधीच सुरू होऊन जातो, बाल्यावस्थेत असतात तेव्हाच सुरू होतो. तर आपल्याला चांगल्या बालवाडी, अंगणवाडी ह्या आपल्याला प्रत्येक मोहल्ल्यात असे पाहिजे. आणि मला फार आनंद होतो की माझ्याच प्रभागातल्या काही महिला 2 दिवस पूर्वी माझ्याकडे आल्यात आणि त्यांनी पण हा विषय मांडला. तर मला फार आनंद होतो की आता थोडा आपल्या जागरूकता आहे. हो, विषय घेऊन येतात आहे. तर ही नक्कीच माझा एक प्रोजेक्ट राहणारच आहे. म्हणजे अंगणवाडी आणि बालवाडीचा आपला मानस आहे येत्या काळात आहे. त्या शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी निर्माण करण्यात. येत्या 2 डिसेंबरला मतदान होऊ घातलेलं आहे आपल्या उमरेड नगरीत. तर त्या अनुषंगाने आपण नागरिकांना काय संदेश द्याल किंवा काय आवाहन कराल? 2 डिसेंबरला नगर परिषदेचे चुनाव आहे. तर आमचा दोघांचा आवाहन आहे की तुम्हाला जो हक्क मिळालेला आहे, संविधानाकडून जो हक्क मिळालेला आहे त्याचा उपयोग करा, वोट द्या. आपल्या आवडत्या व्यक्तीला जो तुमच्या विकासासाठी कटिबद्ध आहे त्याला तुम्ही वोट द्या आणि लोकशाहीच्या बळकटीत हातभार लावा. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मंडळी, हे होते प्रभाग 3चे उमेदवार. यांनी जो विकासाचा आराखडा, जी रूपरेषा मांडली, महिला बालकल्याण सक्षमीकरण असो, कौशल्य विकासावर असो, पाणी पुरवठा, ज्या काही मूलभूत सोयी सुविधा आहे, सोबतच बालकांसाठी अंगणवाडी आणि बालवाडी करण्याचा त्यांनी जो प्रकर्षाने मुद्दा मांडला तो पण खूप अतिशय महत्त्वाचा आहे. तर आपण तूर्तास इथेच थांबूया. आपण पाहत रहा विदर्भ आवाज. नमस्कार.